नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण संख्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. याच्यामध्ये सर्व समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, तसेच समसंख्या आणि विषम संख्या याच्यातील तफावत असे काही प्रश्न, अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात, ते प्रत्येक वेळेस विचारले जातात. त्याच्यावर आपण नक्कीच पाहूत आपण कसे काढायचे. पहा, एक पासून पहिला प्रश्न घेतला मी, 1 पासून 80 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची मला बेरीज काढायची. मग ती आपल्याला कशी येईल? आता आपण जर पाहिलं, समसंख्या काय असतात? 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16. म्हणजे ह्या झाल्या आपल्या सर्व समसंख्या. अशा आपल्याला 80 पर्यंतच्या जेवढ्या समसंख्या आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज करायची. म्हणजेच आपल्याला 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 12 अधिक 16 अधिक असं आपल्याला 80 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची. मग याच्यासाठी आपल्याला पहिला सर्वप्रथम काय करायचंय? पहा, ह्या एकूण संख्या किती झाल्या असतील पहा. समसंख्या ही प्रत्येक एक अंक सोडून येतो. म्हणजे 2 अंकामध्ये एक समसंख्या असतील. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे एक अंक सोडला की दुसरी सम असते, अजून सोडला की एक सम असते, अजून सोडला की अजून सम राहते, अजून सोडलं की अजून सम राहते. हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे आपण जर 80 पर्यंतच्या समसंख्या पाहायच्या असेल तर 80 ला आपल्याला 2 न भागाकार द्यायचा. म्हणजे आपल्याला एकूण समसंख्या किती आहे ते कळून जाईल. आता 80 ला 2 न भागितलं तर उत्तर येते 40. ठीक आहे. मग नंतरची स्टेप काय आहे? ठीक आहे, एकूण समसंख्या किती आहेत आपल्याला ते पाहायचं आहे. ठीक आहे, एक सूत्र पण असतं, त्या सूत्राच्या आधारे पण आपण करू शकतो, पण आपल्याला सूत्र काढायची गरज नाही. 1 ते 40 पर्यंतच्या सर्व एकूण समसंख्या झाल्या 40. त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्याला गुणाकार करायचा. म्हणजे 40 गुणिले 41 आपलं उत्तर सहज येऊन जाईल. 40 गुणिले 41, 40 गुणिले 41, 1 हे 0, हे 4, 0 हे 16, 0 4 6 1. म्हणजे 1 ते 80 मधल्या सर्व समसंख्यांची जर बेरीज करायला पाहिलं आपण, 1640 हे आलेलं आहे. मी हे बाजूला लिहून ठेवतो, सम संख्यांची बेरीज. एक ते 80 पर्यंत किती आलेली आहे? 1640. कारण आपण याच्यावर आधारित दुसरा तिसरा 2-3 प्रश्न घेणार आहोत. आता इथे समच्या जागी आपल्याला जर इथे विषम विचारलं आहे, सर्व विषम संख्या. आता 1 पासून 40 पर्यंत सर्व विषम संख्या त्या पण झालेल्या होतील, आपल्या एकूण 40च होतात. कारण प्रत्येक एक अंक सोडला तर दुसरा काय राहणार आहे? आपली विषम संख्या राहणार. एक अंक सोडला की दुसरा विषम संख्या राहणार. म्हणून एकूण विषम संख्या पण किती राहणार आपल्याला? 40. आता आपण समसंख्या करताना आपण 40 गुणिले पुढची संख्या केली. ठीक आहे, त्याचं उत्तर आलं तर आपल्याला 1640. परंतु समसंख्या विषम संख्या काढताना आपण त्याच्या पुढची संख्या न गुणता आपल्याला 40 ला 40 नच गुणायचं. म्हणजेच आपल्याला काय करायचं? 40चा वर्ग करायचा. 4 गुणिले 4 16. ठीक आहे, आणि हे 1 आणि 2 0. ठीक आहे, डायरेक्ट गुणाकार केला तुम्ही सॉल्व करून पण पाहू शकतात. तर 40 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची जी विषम संख्यांची बेरीज आपल्याला काढताना काय करावं लागेल? 40 ला 40 नच गुणायचं. उत्तर आलं 1600. आता आपण काय करू की आता आपल्याला असा पण प्रश्न येतो की 1 ते 80 मध्ये जेवढ्या समसंख्या आहे त्यांची बेरीज आणि विषम संख्या आहे त्यांची बेरीज, याच्यातील तफावत फरक पाहायचा. तर ते पण काढायचं तर सोपं राहतं. आता हे ह्या पद्धतीने पण करू शकता तुम्ही. पहा, सर्व समसंख्यांची बेरीज आपली आलती, याच्यातून डायरेक्ट वजा केलं 40 उत्तर येऊन जाईल, हे की नाही, वजाबाकी केलं तर. पण आपल्याला याची ट्रिक अतिशय सोपी राहते. ठीक आहे, एवढं काही करायची गरज नाही आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 असं आपल्याला 80 पर्यंत करायचं आहे. आता आपण जर पाहिला, या 2 2च्या जोड्या पाहिल्या आपण, 2 2च्या जोड्या पाहिल्या. ठीक आहे, अजून इथे 79 वजा 80. तर ह्या 2 मधून 1 वजा केला तर उत्तर किती येते? 1. इथं 4 मधून 3 वजा केलं तर उत्तर किती येणार आहे? 1.
6 मधून 5 गेले, उत्तर येतात 1. 80 मधून 79 गेले, उत्तर येणार 1. म्हणजे प्रत्येक जोडीला आपल्याला उत्तर काय येणार 1. ठीक आहे, याची बेरीज करा, याचा हे मिळवा. मग आता ह्या सर्व 1 ला मिळवायचं. अशा एकूण जोड्या किती मिळणार आहे आपल्याला? 80 ला जर 2 न भागितलं तर आपल्याला जोड्या 40 मिळणार आहे. मग सर्व समसंख्या 1 ते 40 80 मधल्या आणि सर्व विषम संख्या यांच्या बेरीजतील जो फरक आहे तो 40चा असणार आहे. ठीक आहे, आता एक प्रश्न देतो, तो तुम्ही मला त्याचं उत्तर करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. 1 ते 70 मधल्या 1 पासून तर 70 पर्यंतच्या सर्व समसंख्या आणि सर्व विषम संख्या याच्यातील फरक याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.